भ्रष्टाचार म्हणजे भारत देशाला लागलेली सर्वात मोठी कीड, सामान्य माणसाच्या जगण्याला लागलेली सर्वात मोठी कीड आणि त्याची सुरुवात होते गावातील यंत्रणेपासून. अगदी खालपासून वरपर्यंत सगळे भ्रष्टाचाराने रंगीत झालेले हात आहे. मग ते प्रशासन असू दे, व्यवस्था असू दे, किंवा गाव पुढारी किंवा तालुका जिल्ह्याचे पुढारी. आता मी जे उभा आहे हे पेविंग ब्लॉक बघताय तुम्ही. मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा नेमकं किती लाख रुपयाचे असतील. आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे ब्लॉक टाकलेले. तर आम्ही रात्री सगळा हिशोब काढला ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाचा. तर एवढे ब्लॉक टाकायला यांनी 6 लाख रुपये खर्च केले. किती? 6 लाख. 2 सीसीटीव्ही कॅमेरे लावले, त्याला 50,000 रुपये घातले. 2 सीसीटीव्ही. माझ्या ऑफिसला 7 सीसीटीव्ही कॅमेरे, तर त्याला मला 21,000 रुपये गेले होते, ते BHD क्वालिटीचे. हे असं गोळीमध्ये टाकले 6 लाख रुपयाचे पेविंग ब्लॉक आहेत फक्त या शाळेमध्ये टाकलेले. हा तुम्ही खा ना बाबा, 1-2 रुपया ठीक आहे, 10 रुपयाच्या मागं, पण सगळे हे सीसीटीव्ही कॅमेरा एकच आहे. दुसरा कुठे आहे मला बी नाही माहिती. दुसरा कुठे आहे उदय सर? नाही दिसत. तुम्हाला ब्लॉक दाखवतो. 6 लाख रुपयाचे हे ब्लॉक. आज आपण आपल्या तिंत्रज ग्रामपंचायतीला टाळं ठोकणार येतात, कारण की ग्रामपंचायत लावणार नाही असं उपसरपंचाने मुजोर भाषेमध्ये सांगितलं, मोकार म्हणून हिनवलं. ग्रामपंचायतला तर टाळं ठोकणारच आहेत, पण या सगळ्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय शांत बसणार नाही. कारण की 1-2 रुपयाचा नाही, अख्खा 5 वर्षामध्ये गाव खाल्लाय, गाव. ही परिस्थिती. ह्या पेविंग ब्लॉक टाकायला यांनी किती? 6 लाख रुपये खर्च केले. गाडी हो, एक मिनिट. एक गाडी द्यायची आहे तुम्हाला, सांगा अर्जंट. माईक का आवाज येत नव्हता का? मला वाटलं लोक असतील त्याच्यामुळे. दुसरा आहे गाडी तुम्हाला सांगा. मोठा माहिती हॉलीलँडचा. तुम्हाला मी काल ग्रामसभा किंवा तातडीची सभा लावा म्हणलं होतं. तातडीची सभा तुम्ही अर्जंट लावू शकता. काय झालं? 5-10 दिवस का रेकॉर्ड मिटवायचे का? एवढा वेळ? 10 दिवस? मला सांगा, त्या शाळेमध्ये तुम्ही पेविंग ब्लॉक टाकले, 6 लाख रुपये गेले त्याला. किती? शाळेमध्ये टाकलेले पेविंग ब्लॉक. माझ्याकडे हिशोबाची कागद आहे. 6 लाख रुपयाचे. माझ्या घरी मी अर्धा एकराला पेविंग ब्लॉक टाकले. 60,000 किती? 1 लाख रुपये जातील मॅक्स. सीसीटीव्ही कॅमेरा फोडलेला आहे, त्याची जिम्मेदारी कोणाची आहे? बघितलं, चेक केलं, सांगितलं. एक कॅमेरा लावायला 50,000 रुपये घातले. 2 कॅमेरे पाठीमागे 50,000. 2 कॅमेऱ्याचे बिल 50,000 होते. 46,000 रुपये 2 कॅमेऱ्याला घातले तुम्ही. किती? मला सांगा, मागच्या 2021 पासून सिमेंट, खडी, डबर, मुरुम आणि मजुरीला 20 लाख रुपये खर्च केले. नेमकं एवढं सिमेंट कुठं टाकलंय जर इटाच मागवले नाही तर? काढून माहिती नाही साहेब. काल तुम्हाला आम्ही तेच केलं होतं, आज बी तुमची तीच उत्तर आहे. रात्रभर काय केलं तुम्ही? दिवसभर जर घोटाळे केले तर तुम्ही विसल ब्लोर व्हा. तुम्ही सांगा घोटाळे झाल्या ग्रामपंचायत मध्ये, तुम्ही नवीन आहेत तर.
हिशोब काढून देतो. विसल ब्लोअर व्हा. आज आम्ही ग्रामपंचायतला टाळे ठोकणार आहे. सगळं तुम्ही आणले सगळे रेकॉर्ड, ग्रामसभेचं रेकॉर्ड दाखवा मला. का तुम्हाला काल सांगून मी तेच केलं. वाचन तुला हा? तुम्ही तुम्ही ग्रामसभेचं रजिस्टर काल का आज का आणलं नाही? ग्रामसभा ठेवायचं आपण वाचन करू. आज का आणलं नाही रजिस्टर? कुठे आहे रजिस्टर? रजिस्टर कुठे आहे? बरं साहेब, हे आत्ताच्या आत्ता मागून घ्या. मला आज रजिस्टर हवंय. अंगणवाडी नाहीतर रजिस्टर चोर काय म्हणतात ना, तुम्ही चोरले म्हणून केस करायला लागेल मी पोलिसांना. रजिस्टर कुठे आहे बघा. अंगणवाडीची दुरुस्तीसाठी 2025 मध्ये तुम्ही फवारणी नेमकी कुठे केली? ₹1,00,000 94,500 रुपयाची फवारणी आहे. आपल्या गावामध्ये केली, ह्याला नळीला केली. कशाची फवारणी? काय 94,000 रुपयाची फवारणी? आम्हा शेतकऱ्यांचा 8 एकराचा खर्च आहे ₹1,00,000 औषधांचा वर्षभराचा. एकदाच नाही, 2 वेळेस ना पण. 2 वेळेची फवारणी 94,000. नेमकं काय टाकलं होतं त्यात? सोनं की चांदी? हं? काय टाकलं होतं? सरपंच कुठे आहे? कसं काय? कॉल केलं परत जाऊन गेलो म्हणतो. हा? पळून? मला काय सोडायचं. पण तुमचा काय वचक आहे की नाही या लोकांवरती? त्यांना कॉल केला, या असं असं सांगितलं, रात्री सांगितलं तरी म्हणजे सकाळी कॉल केला. मग कारवाई करा ना तुम्ही. कशासाठी हे सगळं? गावाला भकास करायचं काम चालू आहे. जसं जन्मलं तसं गाव चांगलं दिसायचं, आता वर भकास दिसायला लागले. खोलीकरण कुठे केलंय नाल्याचं तुम्ही? 6 लाख रुपयाचं त्या वर्षीचा खर्च. नाव सही करा. हा, सरळीकरण, खोलीकरण. गेल्या वर्षी सांगते. गेल्यावर कुठे केलं? नदीला कुठल्या कुठे केलंय? कुठं जागा स्पॉट? त्याचा बोर्ड 6,000चा आहे. त्याचा जे बोर्ड लावला माहितीचा तो 6,000 रुपये किमतीचा आहे. महागाचा बोर्ड लावला. अंगणवाडीची दुरुस्ती 2,70,000 रुपये त्याची रंगरंगोटी आणि दुरुस्तीला खर्च झाला. नळीची केली. काय बरं. आपल्या तिथलं बाथरूम 76,000 रुपये किमतीचं आहे. महागाच असेल ना. कचरा कुंड्या कुठे आहेत गावात? ह्या डस्टबिन त्या नाही, कचरा कोंड्या सेपरेट पैसे उचलले गावच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी. तुमच्या काळातले तुमच्या काळात हे किती घेतले सांग. विद्युतीकरणावरती 20 लाख रुपये खर्च केला. किती? कुठे आहे बल्ब? कुठं लावले तुम्ही? कुठे आहेत खांब? गाववाले तर म्हणतात खांब नाहीये, मला दिसत नाही कुठं. अख्खं गाव दाखवतो जगाला. काल त्या रस्त्याचा विषय झाला, त्या कॉन्ट्रॅक्टवर कारवाई केली का तुम्ही? आम्ही ह्याला पत्र दिलं द्यायला. काय पत्र दिलं तुम्ही? कुठलंही हे करू नका म्हणून क्वालिटी कंट्रोल करायचं कुठली हे करणार. तिला आम्ही ज्यावेळेस मुळातच तो रस्ता 5 वर्ष पण पूर्ण नव्हते आधी झालेला आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रशासकीय मंजुरी कसं काय दिली? मागणी कसं काय केली त्याच्यावर डबल रस्त्याची? आधीचं ज्यांनी काम केलं त्याच्यावर का कारवाई केली? रस्ता टिकला नाही तर. बोला. आधीच्या ग्रामसेवकावरती कारवाई करा ना तुम्ही. 6 महिने काय खुर्चीकरण करताय का फक्त? तुम्ही फक्त बघतो म्हणताय. तर आधीच्या ग्रामसेवकाने जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला का सोडलं तुम्ही? तुम्ही का काही केलं नाही? शांत नका बसू. अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. ही परिस्थिती आहे प्रत्येक ग्रामपंचायतीची, प्रत्येक ग्रामसेवकाची, प्रत्येक सरपंचाची, महाराष्ट्रातील त्या प्रत्येक व्यवस्थेची, जे फक्त पैसे खायला बगड्यासारखी बसलेली तर भिकार चोटा. तर शाळेमध्ये खोली कधी बांधली? 2023-24 ला खोली बांधली बघा. कुठं बांधली? हा, कुठं आहे? मला तर खोली दिसत नाहीये बांधलेली. मग पैसे कसे उचललेत साहेब ते विचारत आहे मी तुम्हाला. पैसे कुठून आणि कसे उचललेत?
कशासाठी उचललेत? माझ्याकडे माहिती सांग. अहो माहिती का कधी घेणार तुम्ही? 6 महिने झालं तुम्ही त्या खुर्चीवर आलेला आहे. तुमचं कर्तव्य नाहीये मागच्याने काय केलंय बघायचं. कोणी प्रश्न विचारेल तुम्हाला भीती नाही वाटत? हा, भीती नाही का वाटत तुम्हाला की बाबा आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारणार आहे, आपण अभ्यास केला पाहिजे, आपण बघितलं पाहिजे. फिल्टरला दुरुस्त करायला 94,000 लागतात. खरं मनापासून सांगा, एक माणूस म्हणून सांगा, फिल्टर दुरुस्तीसाठी 94,000 रुपये लागतात का? फिल्टर नवीन किंमत येते 85,000 ते 90,000. तुम्हालाच बोलत आहे. हे 2024-25 मध्ये आमच्या ग्रामपंचायतीने गावामध्ये 2 रुपयामध्ये 15 लिटर पाण्याचा प्रोजेक्ट उभा केला. त्याच्या फिल्टर दुरुस्तीसाठी 94,000चं बिल उचललंय. किती? 94. यांनी नुसतं सिमेंट विकत घेतलंय, विद्युतीकरण दाखवलंय, पण काम कुठंच नाहीये. ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे गावाची. काल आम्ही लाईव्ह केल्यानंतर यंत्रणेमार्फत, ग्रामपंचायत सदस्यामार्फत, सरपंचामार्फत 1000 जणांना कॉल केले गेले. अरे बाबांनो, पैसे खायचेच होते तर जरा नीट तरी खायचे. अख्ख्या महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतचा डेटा ऑनलाईन असतो, प्रत्येक माणूस बघू शकतो. आणि काळे बाजार केल्यानंतर तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही जंग पछाडणार. जर तुमच्यात हिंमतच नव्हती तर ढुंगाला पाय लावून पळून जायची काय गरज होती? चिलर, त्या ह्याला चिलर बसवला 1,12,000 रुपये खर्च. किती? पॅरलरली आमच्या काय म्हणतात ना, आमच्या भावकीतल्याच एक जणाचं फिल्टर आहे. त्या अख्खी यंत्रणा किती मध्ये आली असेल? ते बी टॉप क्वालिटीची. कशा बेसवरती पैसे काढतात तुम्ही हे? हा, कशाच्या बेसवरती, कशामुळे एवढे पैसे काढतात? उत्तर पाहिजे साहेब, उत्तराशिवाय आम्ही हलणार नाहीत. काल मी गेलो होतो, मला वाटलं सुधारतान बदल घडवाल. तुम्ही आज पण रजिस्टर आणली नाहीत. का नाही आणली? तुम्ही ग्रामसभा घेतली नाही म्हणूनच आणली नाहीत ना? आज का आणली नाहीत? कालच सांगितलं होतं ना तुम्हाला. त्याचं उत्तर हवंय. साहेबांना दाखवा, सांगा तुम्ही रजिस्टर नेमकी कुठे ठेवलेत ग्रामपंचायतीची? आणि ते आपल्याला तिथं सभेदिवशी मी दाखवतो. आज का आणली नाही तर? सभे दिवशी सभा तुम्ही लावतच नाही तर. सभा तुम्ही लावतच नाही तर. आधीच्या ग्रामसेवकाने पाहिजे तसे पैसे काढले ते तुम्ही बघितलं का नाही आल्यावरती? समाज मंदिर दुरुस्ती केली तुम्ही. समाज मंदिर दाखवतो तुम्हाला मी आता येऊन. खरंच त्यात दुरुस्ती केली का बघा. 92,000 रुपये उचलले त्यासाठी. बोलवा, व्हिडिओला बोलवा, तहसीलदारांना बोलवा. आता आम्ही ग्रामपंचायत बंद करतो आज. हॅलो, हा बोला. भस्मेचा रसायन खाल्लंय. आता ग्रामपंचायत असेल 2,000च्या इन्व्हर्टरचे 50,000 रुपये लावले तुम्ही. 2,000 रुपयाचे इन्व्हर्टर असतं ज्याला एक बल्ब लागतो फक्त. किती? एक बल्ब. त्याचे पैसे किती लावले? 50,000 रुपये. तुम्ही एमआरपी पेक्षा जास्त पैसे लावतात आणि तुम्हाला विचारणार कोणच नाहीये. एमआरपी तरी यायची ठीक आहे, ज्या प्रोडक्टची किंमतच नाही तेवढी त्याच्यापेक्षा जास्त पैसे उचलले. गावामध्ये गटरच नाही त्याची सफाई केली.
गटरच नाही, कुठंच गटर नाही, कुठंच. त्याची सफाई केली. इथं कॅननचं प्रिंटर आहे 50,000 रुपयाचं. माझ्या ऑफिसला कलर प्रिंटर आहे 12,000चं. सगळे चकाचक फोटो निघतात, पाहिजे तशी प्रिंटर निघतात. मला प्रश्नाची उत्तरं हवी आहे. रातभर जागून काढलाय तुमचा काळा बाजार. उत्तर घेतल्याशिवाय तो उठत नाही. बोला, काहीतरी बोला. हे स्विच रूम कुठे केली आहे? कुठल्या? कुठं कुठं खाली केली का उदय सर? केवढी केली? तुम्हाला काय MBSL साहेबांकडे आहे. 10 बाय 10 बाय 10च्या रूमला 2.5 लाख रुपये खर्च. पैसे लागतात, महागाई वाढली. किती? एवढी? MBSL मध्ये मला उत्तर हवी आहे. 1.5 लाखात घरकुल होते. 2.5 लाखात स्विच रूम 10 बाय 10 2.5 लाख. सोलर साठी बघा ना किती त्याच्या. अंगणवाडी दुरुस्ती कधी केली? केली का नक्की? त्या इथं तुम्ही स्मशानभूमी बांधली आहे बरोबर. चित्रज मध्ये माणसं जाळायला स्मशानभूमी बांधली. त्याला फक्त समोरून कलर हे केलंय प्लास्टर. पाठीमागून काय प्रॉब्लेम आहे? तिकडे कोण बघत नाही ना. म्हणजे साहेब बघत नाही का चेक करायला? मला उत्तर आहे. मुख्यमंत्री बसू नका हो तुम्ही. रिस्पेक्टेड अधिकारी, तुम्ही तुमची इज्जत घालवताय. रिस्पेक्टेड अधिकारी, तुम्ही ग्रामसेवक आहात, पदावरती बसलेला आहात आणि तुम्हाला घंटा काही माहित नाही. हा, मी तुमच्या काळातली काढू का? एक मिनिट थांबा. तुमच्या काळातली काढू. नाही 25-26 पेज 11-12. आयटीचं कपाट घेतलंय तुम्ही, कुठे आहे ते? आयटी कपाट 31,267 रुपये. 2026 आहे. तुम्ही आलात कधी? हा, मग ते तेव्हाच आहे. कपाट कुठं घेतलंय आणि कधी घेतलंय सांग. आता थांबा. लेटेस्ट तारखेमध्ये काढूत आपण. 12/1/2026 ला एक बिल काढलंय तुम्ही 1,66,264 रुपयाचं. पेवर ब्लॉक बसवणे. कुठं बसवलं? आपल्या मधला रोड सभागृहाचा मधला रोड नाही का त्या रोडचा. ते तर आमदार निधीमधून आलं म्हणून आमदार निधी समोर पाठीमागचं जे थोडं आहे. मग एक किती ब्रास आहे ते? 10 ब्रास. 10 ब्रास. 10 ब्रास ना? 10 ब्रासला 1,66,000. 16,000 रुपये ब्रास आहे सर. महाग आहे ना ते. माझ्या घरी कसं काय बसवलंय? तुम्हाला मिळेल 3,000. तुम्हाला 3,000 मिळेल, 4,000 मिळेल. 4,000 रुपये ब्रास आहे. सरकारी काम आहे ते. 16,000 लागतील त्याला. लागतील सर. हे तुम्ही 1,66,264 रुपये कोणत्या बेसवरती उचलले? मला त्याचं बिल पाहिजे. हे तुमच्या काळातलं काम आहे. एकाच कामावर बोलत आपण ते सध्या. आहे ते डस्टबिन्स आहे ना. आणि त्याच दिवशी अंगणवाडी दुरुस्तीसाठी 61,434 रुपये उचलले. नळीच ते केलेलं नाहीये मला बी माहिती. केलंय टप्पा. मग ते पेवर ब्लॉक 16,000 रुपये ब्रास नेमकं कोणत्या दुकानदाराने तुम्हाला दिलंय? मला त्याचं बिल पाहिजे, लगेच पाहिजे. लगेच उघडा ते कपाटा पिपाटा उघडा. तुम्ही सगळी कागद गायब केली असली तर लय अवघड होईल. मला आई शपथ सांगतो लय अवघड होईल. तुमच्याकडे एकही कागद नाहीये. पैसे तर तुम्ही उचलले. आणि ते 1,66,000 रुपयाचे पेवर ब्लॉक उचलायला मजुरी सेपरेट दिली 12,836 रुपये.
त्यातच असते 4100 रुपये ब्रासची भाव आहे. माझ्या घरी आता मी बसवलंय जस्ट, अजून काम मी कम्प्लीट नाहीये, त्यामध्ये मजुरी बी आली. उत्तर द्यावं साहेब. का हो रे शांत काय तुम्ही, उत्तर द्या. तुमच्या काळातलं विचारलं ना आता मी, तुम्ही मागचं नका म्हणलात ना. कचरा कुंडीला 7338 रुपयाचा सेम आकड्याचा सेम चेक 19 वेळा टाकलाय. किती तुमच्या काळात? उत्तर पाहिजे सर तुमच्याकडनं. साहेब एक कचरा कुंडी किती किंमत तिची सांगा बरं तुम्ही. तुम्ही सांगा किंमत, बाजार व्हॅल्यू किती तिची? 100 रुपये. हा 19 वेळा बिल पाहिजे. तुम्ही हातावर हात धरून बसू नका. तुम्ही ग्रामसभा लावली नाही, ओके, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकता, तुमचं देणं लगेच काम आहे. तुम्ही आरटीआय म्हणत असाल तो बी टाकू आम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यानंतर तुम्ही सुटणार नाही. त्यामुळे जे काय ते खरं कबूल करा आत्ताच्या आता. जय सर. 1,66,264 रुपयाचे 10 ब्रास ब्लॉक तुम्ही टाकले. मला त्याचं बिल आत्ताच्या आता हवंय. अख्ख्या गाववाल्याला दम दिलाय तुमच्या सरपंचानी, गावात प्रत्येक घरी जाऊन जायचं नाही म्हणून. का सुटताना वाटतंय? प्रत्येकाला जेलमध्ये टाकत असतो मी, प्रत्येकाला. उत्तर नाही दिली तर 1.5 करोड रुपये खाल्लेत तुम्ही मागच्या 4-5 वर्षात. कुठेही काम केलेलं नाही, कुठेही, एकाही ठिकाणी. आज ग्रामसभा घेणार होते हे आधीच डिक्लेअर झालं होतं. आज इथे उपस्थित का नाही सरपंच उपसरपंच कुठे येणे? बरोबर आहे की नाही? म्हणजे मनमानी कारभार अजिबात नाही. 15/12/2025 ला सोलारचं 37,200चं बिल आहे. कुठं बसवलं तुम्ही? सोलर वरती साधारण 10 लाख खर्च केलाय या 6 महिन्यात. कुठं बसवलंय मला सांगा. किती? 10 लाख? 10 लाखाचं म्हटलं. 1 मोटर 10 लाखाला. असू द्या की 7.5 HP किंमत 3-4 लाख रुपये. तुम्ही 10 लाख उचलले. असू द्या की 4 लाख 5 लाख असू द्या, 6 लाख असू द्या, 7 लाख असू द्या. कालवा कर ना कर. कुठे येतात? कुठे आहेत? वेगळीचे काय साहेब? अहो साहेब ह्याच लय गमतीशीर केले हो तुम्ही. ह्याचं 7,338 ट्रान्झॅक्शन वितरण 10 आधी ह्याच्यात 2-3 लाख रुपये उचलले. 15 कालवा कर नका रे. थांबा थोडं. हा थांब थोडं. या जागा का किती ग्रामपंचायतची एवढीशी सगळं पैसे खाऊन घेतलं यांनी. बंद करायचे, आज बंद करून टाकायचे. सगळे ग्रामपंचायतच बंद करू. थांबा तुम्ही. हे जे छोटी बिल आहेत सोलारची छोटी बिल आहेत ती तुम्ही नेमके कुठं काय बसवलं? 37,000, 17,000, 27,000 तुमच्या काळातले. आता तुम्ही मागचा विचार नाही म्हणणार ना, मागचं विचारत नाही. त्या ग्रामसेवकावर कारवाई करायची तुमची जिम्मेदारी आहे. तुमच्या काळामध्ये काय झालंय ते सांगत आहे. तुम्ही 1,66,000 रुपयाचं पेवर ब्लॉक बसवलंय, त्याचं बिल मला हवंय. तिकडे बस काय सरपंचांच्या खुर्ची अशी बी रिकामी आहे. मागचे 5 वर्ष झाले गावाला सरपंच उपसरपंच आणि आम्ही प्रश्न विचारला की पळून जाते त्याचं. मोकार प्रश्न विचारून आणि परत वर्ण म्हणतात आम्हाला मोकार, म्हणजे आम्ही मूर्ख येतात. आम्ही तिंत्रस गावाचे रहिवासी सगळे मूर्ख येतात. शहाणे फक्त तुम्ही झालात कारभारी, आम्हाला मोकार म्हणतायत. त्यांना आजपर्यंत प्रश्न विचारणार कोणी नव्हतं म्हणून ते मोकार म्हणतात ना. तुम्ही श्वासखड्डे व घन कचरा, आता काय म्हणतात तुम्ही, घन कचरा नेमका कुठं नेऊन टाकलाय मला तो बघायचा. तिंत्रस गावाचा कचरा गोळा करून तुम्ही नेमकं कुठं व्यवस्थापन केलंय तेच बघायचंय मला.
मुख्यावर नकावर राव साहेब, लय राग येतोय मनातनं, पण काही करू शकत नाही. भारतीय संविधानाने माझे हात बांधलेले आहेत. लय लय मनापासून राग येतोय. तुम्हाला लाजा कशा वाटत नसतील पैसे खाताना, पगारी घेऊन मी. आणि ही बाब सगळ्या सर्वसामान्य ग्रामस्थांना माणसाचं रक्त पिताना तुम्हाला लाजा कशा वाटत नसत्या. या गावाच्या विकासासाठी पैसा येतोय, ते पैसे खाताना तुम्हाला लाजा कशा वाटत नसत्या. हा? पगारी गलेलट्ट पगारी घेता तुम्ही, तुमच्या जगण्यापुरतं नाही, तुमच्या अख्ख्या आयुष्याची कल्याण करण्यापुरतं सरकार पगार देते, तरी तुम्हाला विकासामधले पैसे खायचे तुम्हाला लाजा कशा वाटत नसत्या. हा? उत्तर आणि काही अपेक्षित आहे, उत्तर द्या. नैतिकता, काही माणुसकी, काही काय आहे की नाही तुमच्यामध्ये? तुमच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. वरतून टकारेवणी माझ्याकडे बघताय. काय काय का बोलायचं काय तुम्हाला? तुमच्याकडे एकाही प्रश्नाचं, तुमच्या काळामध्ये काम केलं त्याचे पैसे तुम्ही कुठे घातले ते तुम्हाला माहित नाही. तुम्हाला ग्रामसभेचं रजिस्टर मागितलं, कुठं ठेवलं ते? त्यांनी ग्रामसभेचे रजिस्टर, ह्या ग्रामपंचायतची सगळी कागदपत्र गायब केले ते, त्यांच्यावर केस करायची आज. कुठे येते ते सांगा मला. ग्रामपंचायतमध्ये असणारे डॉक्युमेंट तुम्ही कुठं गायब केलेले आहेत? मला आत्ताच्या आता ग्रामसभेचे रजिस्टर द्या. ते सगळे पोलीस याला साक्षीदार आहेत. तुम्ही नाही म्हणताय. कुठे आहे ते? कशाला नेलंय? पात्रूडला ग्रामपंचायत आहे का आमची? मग काल सांगितलं होतं ना बरं, काल तुम्हाला सांगितलं होतं. आज अन्न कर्तव्य कुणाचं आहे? म्हणजे त्या ग्रामसभेच्या रजिस्टर मध्ये सगळा गोळ आहे. हा? अन्न कर्तव्य कुणाचं आहे? एकाही पैशाचा तुमच्याकडे हिशोब नाहीये आणि तुम्ही कारभारी. तुमच्या काळातला प्रश्न विचारला तरी उत्तर नाही तुमच्याकडे. सिमेंट काय केलं एवढं मोठं? हा? एवढ्या मोठ्या किमतीचं सिमेंट वाढवा आणि खडी खरेदी केली. तुम्ही ऑगस्ट मध्ये आलायत ना? तुम्ही 7,338 रुपयाचे सेम अमाऊंटचे 19 चेक टाकलेत इथं. कोणाच्या नावे टाकले ते? 19 चेक टाकलेत तुम्ही एकाच दिवशी. सेम अमाऊंट, सेम सगळं. एकाही ग्रामपंचायतचा वाउचर सिरियल नंबर 1 नाहीये. मनाने वाटेल तसं पैसे काढले. पाणी पाणी घेऊन या, ओढं करून मी तुम्हाला बोलत आहे साहेब. 37,000ची फवारणी नेमक्या त्या फवारणीत सोनं टाकलं होतं, चांदी टाकली होती, डायमंड टाकलं होतं की अजून काय टाकलं होतं? धूर फवारणीला 37,000. धूर फवारणीला 37,000. मशीन आणली होती, विकत घेतली का? मग त्यांना भाडं दिलं एवढं. त्यातला एक पैसा जरी प्रामाणिकपणे खर्चेला असता नसेल, विकास झाला असता. अरे बकास झालं गाव तुमच्या नादामध्ये. गाव मागे गेलं. बकास झालं, त्या गावात येऊ वाटत नाही. रोज लोक काय म्हणतात ना, भाकरीमध्ये माती खाताय. अख्खा धुरोळ आहे गावामध्ये. साहेब आमच्या घरात या रस्त्याचं काम चालू आहे. त्या शेतकऱ्यांचे जमिनी वाहून गेल्या. तुम्ही बघितलं? त्या वरचा तो माळ काढून टाकला. तुम्ही विचारणा केली? अख्ख्या दुसऱ्या गावाचं पाणी आमच्याकडे यायला लागलं. ते विचारलं तुम्ही? पाणी लोकांच्या शेतात घुसलं. तुम्ही काय म्हणतात ना, बरं ठीक आहे, तुम्ही कामं बी करता. कामं करताना पार्शलिटी का करता? तुम्ही संविधानिक पदावरती बसलेलात ना, मग तुमच्या विरोधकाच्या पुढे काही करायचं नाही. हा? मग तसं केलंच नाही की. तसंच आहे की गावात मंदिराच्या इकडनं ब्लॉक नाही, इकडनं ब्लॉक आहे. तसंच आहे की. बरं, रस्ता कुठं करायला पाहिजे? ऐका, तुम्ही आता तिकडं गावाच्या पलीकडे रस्ता केला, आय डोंट नो, पण तिकडे लोकांच्या घरात एवढी माती निघती ना रोज. जेव्हा तुम्ही गाडी गेली तर एवढा धुरळा निघतो गावात. त्याचं काय? तुम्हाला दिवसभर फुफुट्यात बसवायला पाहिजे गावाच्या. जरा 5 मिनिटं त्या वडाखाली उभा राहा, बघा किती धूळ निघते. म्हणजे गरज कुठे, गरजेचं कुठे, काय चाललंय, काय आहे का नाही? का पैसे आले खर्चून टाकले?
हे पैसे तुम्ही कोणत्या बेसवर काढता मला त्याची प्रूफ हवी. फक्त तेवढं एकच द्या तरी मानतो मी तुम्हाला, सॅल्यूट करणार नाही. पेवर ब्लॉकचे 1,66,000चं बिल आहे. कुठे आहे ते बनवायचंय? आता का नाहीये? पैसे घेऊन चालले हा? कोणाला? कसलं एमबी करायला? एवढे दिवस लागते? किती कधी दिले? किती? 12 दिवस लागते एमडी करायला. सरळ सरळ तुम्ही ग्रामपंचायतचं रेकॉर्ड गहाळ केले. आत्ता झडती घ्यायला लावतो मी पोलिसांना ग्रामपंचायतची आणि तुमच्यावरती केस टाकायला. चालतंय काय? ते फायनल तर बघितलंय. त्यांच्या काळातलं काढायचं होतं ना, त्यांच्या काळातलं काढलं. मागचं विचारलं ते म्हणतात मी नव्हतो म्हणून त्यांच्या काळातलं काढलं होतं. विद्युतीकरणाला 20 लाख रुपये खर्च केले. आमचा रस्ता तर सगळं अंधारात होतं. कुठं लावले बिलात गावात? बिलात फक्त विद्युतीकरण. बिल बी नाहीये त्यांच्याकडे. त्या पोरांनी प्रश्न विचारले की यांना दम दिले जातात गावात जाऊन, त्यांच्या घरी जाऊन. का? हा? गरीब आहेत, सामान्याची लेकर आहेत म्हणून. हम्म? 23-24 ला 40,74,733 रुपये खर्च केला. कुठं दाखवा मला फक्त. तुमच्या 6 महिन्यामध्ये 15 ते 20 लाख रुपये खर्च केले. कुठं गेलेत ते पैसे? तुम्ही आल्यापासून, ऑगस्ट पासून. हास्यास्पद आहे. हास्यास्पद. आम्ही कुलूप लावतोय. तुमच्या ग्रामपंचायतची झाडाझडती होणार. तुम्ही कुठं रेकॉर्ड गायब केले ते सगळं सांगावं लागणार तुम्हाला. तुमच्यावरती केस होणार आमच्या मार्फत. कारण की आम्ही आता जर ह्याला उघडं ठेवलं, चाव्या तुमच्याकडे असल्या तुम्ही आणून ठेवताल तपासाला. रेकॉर्ड तर नाहीये तुमच्याकडे कोणत्याच गोष्टीचं. त्या सगळ्या गाववाल्यांच्या लोकांचं सगळं तेच म्हणणं आहे की ग्रामपंचायतला काळ लावा ना, सगळं रेकॉर्ड तपासा, तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू नका. खूप काय म्हणतात ना, निर्लज्जपणाची लक्षणं आहेत खूप. एका सामान्य माणसाला इथं कागद घ्यायला आल्यानंतर त्याला तुम्ही सगळे पैसे भरायला लावतात, थकबाकी भरायला लावतात. ना त्याला नळाचा लाभ आहे, ना तुमच्या कचऱ्याचा व्यवस्थापनाचा लाभ आहे, ना कोणत्या मूलभूत सुविधा ग्रामपंचायत मार्फत दिल्या जातात. पण त्याकडून वसुली आधी केली जाते. तेच पैसे तुम्ही कसलीही बिलं काढून घेतात, खातात. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर तीच लोक लावतात जी दम देऊ शकतात, ज्यांच्या समोर सामान्य माणूस काही बोलू शकत नाही. एकच कॉन्ट्रॅक्टर सारखा गावात कसा येऊ शकतो? कसा येऊ शकतो? साहेब बोला ना, प्रश्नाची उत्तर द्या तुम्ही काहीतरी. बोलावं तर लागेल साहेब. तुम्ही काहीच नाही रोज येणार मी. तुम्ही जवळ बोलत नाही तर रोज येणार तुम्हाला त्रास द्यायला. तुम्हाला लय त्रास होत असेल, आतल्या आत शिव्या देत असाल, शिव्या द्या, पण तुम्ही बोला. बोलावं लागेल तुम्हाला. बोलावं तर लागेल. नाही तर तुमच्या वरिष्ठांना बोलवा, आम्ही इथून हटत नाही. वरिष्ठांना बोलवा, फोन करा मला, बीडीओला फोन लावून द्या. बोलत नाही, कोणी काही करत नाही, कोणी काही म्हणत नाही, मग काही करायचं, कसंही करायचं, कुठंही करायचं. हा विकासाला अडथळा नाहीये. विकास का केला नाही म्हणून प्रश्न आहे.
तुमच्या एकाही कामाला मी अडवलं नाही आजपर्यंत, पण तुम्ही फक्त पैसे खात गेला. कोणत्याच एकाही गावातल्या माणसाने कामाला अडवं म्हणून अर्ज दिलेला नाही, एकदाही दिलाय का कोणी रे? नाही, एकाने दिला. एकाही व्यक्तीने दिला नाही. साहेब त्याशी बोर्ड केलाय, त्यांना काय म्हणलं चारी झाली माझ्या बाबतीत, माझ्या घरासमोर. तर काय करा, मुरुम उचलून थोडा मला यायला जायला तर बोर्ड करा. ते 14 लिटर दूध चालू. आता आम्हाला जायला रोड नाही, कसं करायचं आम्ही सांगा तुम्ही. तुम्हीच निवडून दिले यांना, तुम्ही सगळ्यांनीच निवडून दिले. प्रश्न मी मग निवडून दिले मग काय असा गैरफायदा घेतात का काही? मग घेतलाच की आता लुटलं. मग बघू ना ह्यांचं आता काय. कसं बघायचं? ती बोलानातच काय झालंय ते सांगायला. म्हणजे माझा प्रश्न आहे तो, माझा नंतर मी ग्रामचा नागरिक आहे. माझ्या घरासमोर तिथं अडचण आहे, मला रोड जायला यायला. वडिलांचं गुडघं दुखतं, साहेबांना बोलवा इथं. सतत चालावं लागतं असं रांगत. साहेबांना बोलवा. ते मॅनेजर कुलूप लोक आणलंय का? तुम्हाला सांगतो, मी की आलं की तुम्हाला आणलंय ना, मोठं लट आणलंय. उड्डाण हो, बोलून yes. द्या. हा? जय हिंद साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. ग्रामपंचायत मध्ये 2021 पासून ते आज ताई आगत एकाही पैशाचा हिशोब नाहीये. या ग्रामसेवक साहेबांनी 10 ब्रास पेविंग ब्लॉक 1,66,000 प्लस 18,000 रुपये मजुरी असं काम केलंय. ग्रामपंचायत मध्ये आता एकही रजिस्टर अवेलेबल नाही, ना ग्रामसभेचं अवेलेबल आहे, ना खर्चाचं अवेलेबल आहे, ना कोणतं अवेलेबल आहे. ती रजिस्टर कुठे गेले? ग्रामसेवकांना प्रश्न विचारल्यानंतर ते एकही उत्तर देत नाही. आम्ही आज कुलूप लावतोय ग्रामपंचायतला, तुम्ही उद्या येऊन काय करणार? विनंती काही नाही. तहसीलदारांना कळवलं, बीडीओला कळवलं, इथं तुमचा कोणताही प्रशासकीय अधिकारी हजर नाही. तुमच्या ग्रामसेवकाला एकाही गोष्टीचं उत्तर देता येत नाही. कवर ऐकायचं आम्ही तुमचं? बरं, ह्यांना काल आम्ही सांगितलं होतं ग्रामसभा नाही, निदान तातडीची सभा तरी घ्या. अहो, यांनी रजिस्टरच गायब केले, हे काय लेखाजोखा देतील? बरं, तुम्ही खालून वरती बिल जातात तेव्हा तुम्ही चेक करत नाहीत का? मला सांगा, 16,000 रुपये ब्रास कोणत्या कंपनीचं पेवर ब्लॉक आहे? कोणत्या कंपनीचं? अशी कोणती इंटरनॅशनल कंपनी तुम्ही वापरली? तुम्ही तपासत नाहीत का? रीतसर नाही. मला ह्या ग्रामसेवक, उपसरपंच, सरपंच बॉडीवरती केस पाहिजे तुमच्या थ्रू, नाही तर मी करतोय तुम्हा सगळ्यांवरती. विसल ब्लोअर कोणीतरी बना, नाही तर मी माझ्या पद्धतीने तक्रार करतो. ग्रामपंचायत यंत्रणेमध्ये एवढा मोठा 1.5 2 कोटीचा फ्रॉड झाला आणि तुम्ही हातावर हात मारून बसताय आणि बघतो म्हणताय फक्त. मी टाळं ठोकतोय, तुम्हाला जमत असेल तर लवकर या, नाही तर आम्ही कुलूप लावतोय ग्रामपंचायतला. कारण की इथं एकही कागद नाही. आम्हाला केस करायची आहे आणि त्याच्या तपासासाठी आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत बंद ठेवायची. आमच्या गावाचा निर्णय हा. हा, लवकर करा, वेळ नाहीये. मला दुसरी पुढे बी लय मोठे आंदोलन आहे तर कामं करायचं. हेच एक काम नाही, लवकर उरका. तुम्ही बिल काढा साहेब, मी सोडणार नाही, देवाशपथ सांगतो मी. कशाला ग्रामसेवक झाला तुम्ही? सोडून द्या नोकरी. होईला बार, खायला कार. ते 13,800 रुपयाचं तुमच्या काळात सीसीटीव्ही कुठं बसवलं? एका शाळेतच एवढे सीसीटीव्ही बसवले, महाग बी बसवले, पुढे बी बसवले.
₹13,800 सीसीटीव्ही. अक्षय आपल्या घरचा सीसीटीव्ही कितीचा आहे? आवाज पण देत आहे ते. फोन बी करू शकतो त्याला आपण. जर घरी कोणी फोन नाही उचलत सीसीटीव्हीला फोन केला का ते उचलतंय. म्हणतंय सगळं भारी आहे इकडं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही येऊ नका 6,000च आहे, तुम्ही ना काही म्हणू निवांत आहे. गावामध्ये गटारच नाहीये आणि 16,300चं एकदा आणि 17,000 रुपयाचे एकदा असं 2 बिल उचलल्यात आहेत नाला सफाईचं. आपण जे पावसात पाणी आलं शाळेपासून पूर्ण रस्ता हम्म? शाळेपासला रस्ता ते इकडे घराने पाणी चालून आपण सगळं खोदून घेतो. त्याला एवढे पैसे जातात. ट्रान्झॅक्शन आत्ताच आहे ना लेटेस्ट, त्यावेळेस कुठं पाऊस होतो. आता कुठला पाऊस? जानेवारीत कुठं पाऊस होतो? नंतर पैसे दिले. आता गावात मशीन पैसे नंतर देतील. आपण ह्या रोडला 2 चाऱ्या आहेत हा. तुम्ही सिमेंट रस्त्याचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केले, पलीकडनं बी कॉन्क्रीट आहे, अलीकडनं बी कॉन्क्रीट आहे. मग माळावरनं तुम्ही दोन्ही साईडचं पाणी एकाच बाजूला का लावलं आमच्या? हे आमचा प्रश्न आहे मुद्द्याचा. माझं गेल्या वर्षी 1.5 लाख रुपये नुकसान झाले. त्याला जबाबदार कोण? कुणाला करायचं आम्ही? दोन्हीकडचं पाणी दोन्हीकडे गेलं पाहिजे. ह्या बाजू चारीचं पाणी ह्या बाजूला, पलीकडल्या चारीचं पाणी त्या बाजूला. हा मुद्द्याचा विषय नाही. कॉन्क्रीट आहे, गटर बांधले सगळे, पाणी सगळं पलीकडनं कसं जातं? 16/1/2026 बिल आहे. 16/1/2026 बिल आहे. पाणी पुरवठा 90,000. त्याच तारखेचं दुसरं बिल आहे पाणी पुरवठा 1,36,900. काय नेमकं पाणी पुरवठा केलं? आपण हे कंपनी घेतली काही सर्व वाहून गेले. हा. मोटर घ्यायला एवढे पैसे लागते? त्याला टाटरच नाही अजून. हा? 25,000 रुपये बाबा. हा. आणि पाईप हे मला सांगा यामध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले? काढला होता. इमानदारीने सांगा. 2.5 नाही खाल्ले? बिल दाखवा. आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटणार, त्याच्याकडून तुम्ही मटेरियल घेतलंय. ती पाईपलाईन आहे ना गावाची जी पाणी पुरवठा करते, ती किती वेळा फुटायला पाहिजे? किती रोज वेळा कुठं असं रोज फुटते. 8-10 दिवसाला फुटते. 4-5 हजाराचा खर्च आहे तिला. ती नवीन झाली असते आपल्याला तयार तेवढं. एवढ्या लोकांना पाणी पाजायचं म्हणलं रोज फुटणारच. रोज फुटते, सारखी फुटते ती. आणि परत हे 2 बिल झाले म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी 1,36,900 आणि 90. साधारणतः हे 2.25 लाख. आणि लगेच परत थोड्याच दिवसाने लय लाईन 33,500चं बिल आहे. ते कशासाठी उचललं? पाणी पुरवठाच. सांगा की. सांगा. सगळी कामं कागदावर आणि काल- आपला खिस्सा भरायचा एवढंच. PFMS यंत्रणेमार्फत सोलार 1, 2, 3, 4, 5, 6 विहिरीचं सोलार सोडता तुम्ही. सोलार कुठं बसवलं? स्वर्ग पदवी कुठे आहे? नळीला आहे, आपल्या वस्तीला आहे. कुठल्या वस्तीवरती? ते ग्रामपंचायत अंतर्गत येते. इंद्रस गावात तर कुठं दिसत नाही मला तुम्ही बसवलेलं. वस्तीला कुठं बसवलंय का गावात? तुमच्या वस्ती बसवलंय का? आणि पाणी बंद आहे ते. हा? बसवले ते आहे असं बंद केलंय. हा नाही आत्ताचं बिल आहे ते, आत्ताचा महिन्यापूर्वी. नाही मग त्या स्टार्टिंगच आहे. बरं, जगाच्या पाठीवर मोटर जर जळाली तर खर्च किती येते बघायला? किती येते? तुम्ही हे 5,000 इन्व्हर्टर उचलून पुन्हा त्याला मजुरी 1,200 रुपये. एकच मोटर जळाली. 1200 रुपये 1200 घेऊन गेलो माझ्याजवळ 1200. अहो साहेब असं 12 वेळा उचललंय. मोटर किती जळाली आपली? तुम्हीच खाल्लं काय? हिशोब केलं सांगा मला किती मला जळाली. 1200 दिलं याला. काय राव. म्हणजे 1200 आणि बाकी 9 वेळाचं? बाकीचं 9 वेळा 9 वेळाचं 9 वेळाचं काय सांगू? तुमचं नाव उचललं. अरे ते रजिस्टर कुठे येतं? रजिस्टर दाखवा ना कुठे आहे ते, किती बार उचललं किती. पैशाचं रजिस्टर असेल ना? हा? हा ते आहे कॅश. ना, दाखवा. आता पाहिजे माल. आता गावाची जनता आहे ना, आम्ही मालक आहे तिथं. ग्रामपंचायतची मालक
सामान्य जनता आम्हाला आता दाखवा, नाही तर बोलून घ्या. काय लय नाही गुप्तांवर कसं आहे, आई शपथ सांगतो 400 BC होईल 100%. तुम्ही शांत बसू नका. ज्याची चूक आहे त्याचं नाव घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पोलिस आहे तिथं समोर. तुमची चूक नसली तर तुम्ही अडकू नका विनाकारण. ज्याची चूक आहे त्याचं नाव घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वतः विसल ब्लोअर व्हा, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही शांत बसत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठे येतो. ये बसू द्या खाली, येऊ द्या, येऊ या द्या. कोणाला यायचंय आतमध्ये, या बसा इथं खाली. बसा बसा. तुम्हाला ग्रामपंचायत मोठी बांधावं वाटलं नाही, गावाचा विकास करावा वाटला नाही, गावामध्ये मूलभूत सुविधा द्यावा वाटल्या नाही, पण तुम्हाला हे कसं वाटलं, बिलं काढावा, पैसे खावा, काही नाही केलं तरी कोणी काही बोलत नाहीये. तुमचा उपसरपंच म्हणतोय की आता 2च महिने राहिलेत, कशाला हे, म्हणजे प्रत्येकाने यायचं लुटायचं. माझं मत आहे फक्त हे 2021च नाही, आधीचं बी सगळं काढा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्या प्रत्येक दोषीवरती कारवाई झाली पाहिजे. तिंत्रस गावाला भकास करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात या लोकांचा. कोणी काय बोलायला गेलं की त्याला दाबणार, गावाचं काय करायचं, मग काय करायचं नेमकं. हा 2026 आपण चंद्रावर जायच्या गोष्टी करतो ना, आमचं तिंत्रस गाव अजून पाताळातच चाललंय. हा विकास कुठे आहे, विकसित भारत कुठे आहे. गावापासूनच होणार ना विकास देशाचा. हा आम्ही विकसनशील बी नाही आहेत. हा कोणती योजना घ्यायची म्हणले की किशे भरावे लागतात आधी यंत्रणेचे, त्याशिवाय पैसे घेत नाही. का, कशासाठी. बर तुम्ही आलात इथं, सगळी लोक बसवायची जिम्मेदारी कोणाची होती, नोटिसा काढायची जिम्मेदारी कोणाची होती. जर आमच्या गावाला सरपंचच नाहीयेत, आमचं गाव रंडवय म्हणावं का. हा कशाला झक मारायला पदावर बसलेत का, गावाची उत्तरं द्यायची नाहीत तर. हा आम्हीच निवडून दिलेत ना. ग्रामपंचायत बॉडीवाला नाही, कुठे गेले ते, मगाशीच विषय झाला तो. कशाला जाम खेळला काय, नाचायला गेलेत का. हा? हा? अगोदर जागा पुरत नव्हती बसायला. प्रश्न विचारला फक्त उत्तर द्यायला येते, आडवी उत्तर द्यायला येते. आडवी आडवी. तुम्हाला तो 6 महिन्यात त्या मॅडमचा बोर्ड बदलणं झाला नाही. तुम्ही श्रीमती घोरे यायचंच आहे का. हा काय काम करतात राव, यायचं म्हणजे फक्त तुम्हाला नोकरी आहे म्हणून तुम्ही येणार, बसणार, निघून जाणार. हा काय पैसा भेटला त्यांना काय करायचं. तुमच्या पुढे लोटांगण घाल, तुम्ही आता घालू, तुम्ही बोला ना तसं काही. हा? तुमचं नाव काय आहे. खंदारे यस. ते सरपंच नाहीये 1 वर्ष गावाला, मग नाव काय आहे तिथं. महापुरुषांचे फोटो कुठे आहेत. ह्या साहेबाचा फोटो लावला तुम्ही इथं, पण महापुरुषांना तिथं गुंडाळून ठेवलं. ते महत्वाचे आहेत ना, ते वाचवतात तुम्हाला प्रवेश केला की. पण ते महापुरुष तिथं गुंडाळून ठेवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत. कुठे आहेत अण्णाभाऊ साठे, कुठे आहेत फुले. ते फोटोच्या पाठीमागे आहेत सगळे. आमच्या संविधानाच्या जीवावर कशासाठी आहे हे, कशासाठी आहे नेमकं. प्रत्येक गोष्टीमध्ये जर असा काळा बाजार असेल तर कशासाठी. तुम्हाला महापुरुष नकोय, तुम्हाला विकास नकोय, तुम्हाला सामान्य माणसाचे प्रश्न नकोय, मग तुम्ही कशाला भिताडासारखे इथं. फुले साहेब नाही, कोण नाही, कोणाचं हे सगळं कशासाठी आहे मला सांगा फक्त. आम्हा सामान्य माणसासाठी आहे का तुमच्या घर भरण्यासाठी. मग काय केलं तुम्ही सामान्य माणसासाठी. अख्ख्या गावामध्ये रस्त्याच्या रस्ते ब्लॉक व्हायला लागले, कधी अतिक्रमणाकडे लक्ष दिलं.
लोकांनी घर रस्ते उभारले. हा कधी कधी लक्ष दिलं का तुम्ही? अरे गावाचा विकास करण्यासाठी ग्रामसेवक आहे. नाव काय आहे तुमच्या पदाचं? ग्रामसेवक. काय नाव काय? त्याचा अर्थ काय होतो? गावाची सेवा करणारा व्यक्ती. पहिले 12 टायर आपल्या गावात बैलगाडी टायर. परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येक गोष्टीवरती कारवाई झाली पाहिजे. कशी कराल, का कराल, कमन कराल ते मला सांगायचं नाही. मला कारवाई हवी. ह्यांनी सिमेंट आणलं 20 लाख रुपयाचं. खडी कुठं टाकली, कुठं कुणालाच माहित नाही. बंगला बांधलाय कोणी? बाहेर बघा कुठे बंगला बांधलाय की बांधलाय बांधलाय. अरे बापरे. 20 लाखाचं 5,000 10-15 त्या रस्त्याला. नाही, ह्यांनी सिमेंट 20 लाखाचं, खडी 20 लाखाची, विद्युतीकरण 20 लाखाचं. गावात दिवा नाही, सिमेंट आमच्या बोकांडी तरी आणून टाकायचं म्हणजे कळलं असतं बाबा. त्या सिमेंट आणलंय गावामध्ये, खडी आणली, वाळू आणली आणि इटाच आणल्या नाही. 20 लाखाचं सिमेंट, वाळू, खडी आहे आणि 10,000 रुपयाची इट आहे. कशासाठी? काय केलं नेमकं हे सगळं? कुठं गेले पैसे? म्हणजे काय म्हणतात ना, लाज लज्जा सगळं सोडून खायचं. फक्त खायचं, बाकी काही करायचं नाही. तिंत्रच गावातली सगळी माणसं शंड आहे, तर कोणी काही प्रश्न विचारणार नाही म्हणून काही करणार तुम्ही. लास्टचे 2 महिने राहिलेत, आम्हाला सोडून द्या. तुम्ही आमच्या जावाई येतं. आणि तुम्हाला मी कालपासून प्रश्न विचारतोय, तुम्ही मुख्याचं सॉंग घेतलंय फक्त. तुमचं मौन व्रत आहे का काही? कोणत्या? हा? मग तुमचं मौन व्रत आहे का काही? आवाज गेला. हॅलो चालू का? मला यंत्रणा हवी आहे साहेब. ऐका, मी हे बघा कुलूप घेऊन आलोय. हे चालू. मी उघडून देणार नाही ग्रामपंचायत परत. आज कुलूप लावल्या जाणार हॅलो. जोपर्यंत उत्तर भेटत नाही फेसबुकचा तो- इंस्टाचा कंप्लीट व्हायला पाहिजे. केस करणार. फाटीवर लाईट नसती, महिना डबल लाईट सुद्धा नाही. बोला, ते विस्तार अधिकाऱ्याला फोन करा. झोपले काय ते? एवढा वेळ लागते काय? किती वेळ? किती टाइम विचारा की. मोकळे का आम्ही इथे बसायला कामधंदा सोडून? तुम्ही जर एकही शब्द बोलले नाही ना, तर सगळ्या गोष्टी तुम्ही मान्य केल्या हे पोलिसांसमोर, बघा, असं ग्राह्य धरलं शेवटचा जाईल. पर्याय आम्ही तुम्हाला कोंडू बी शकतो. हो द्या काय केस व्हायच्यात.
आम्हाला जेलमध्ये टाकू द्या, पण आज काय ते होऊ द्या. सध्या समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी 94-95,000 दिले. त्या दरवाजा तरी चांगला बसवायला पाहिजे होता. लोक जयंती करतात तिथे, बसतात तिथे. समाज मंदिर दरवाजा आधी तिथं तुमच्याच माणसाने केलाय. अक्षय त्याचा लाईव्ह याच्यात लाईव्ह चालू. केलं नाही ऐकून मागचं सगळं. गावात नालाच नाही, नाला सफाईच केली यांनी. 100 एक मिनिट हा. आवाज हे झाले सगळे. दाखव इकडं. क्लोज करून त्याच्यात काय